आता आकड्यांमध्ये मी जाणार नाही, पण महाविकास आघाडी महायुतीच्या पुढे राहील. अशोकराव चव्हाणांनी काँग्रेस पक्ष सोडायला नको होता ही माझी भूमिका पहिल्या दिवसापासून राहिली. काँग्रेसला राहुल गांधींचा चेहरा आहे. आदरणीय विलासराव देशमुख असते तर आम्हाला आधार असता, आम्हाला योग्य दिशा त्यांनी दाखवली असती. विलासराव 12 वर्ष झाली आणि त्यांच्या फोनचा किस्सा आम्ही अनेकांकडून ऐकत असतो. काय नेमकं तो किस्सा आहे? एखाद्या मोटरसायकल स्वारला ट्रॅफिक हवालदारांनी पकडलं, तो मुख्यमंत्र्यांना फोन करायचा म्हणजे, आणि मग ते फोन घ्यायचे. नमस्कार, न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. देशात लोकसभेच्या रणधुमाळीचा तिसरा टप्पा सुरू झालाय. महाराष्ट्रात असे काही मतदारसंघ आहेत की ज्याची सर्वाधिक चर्चा होतीये. मग तो बारामती असेल, माढा असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं अर्थातच स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा लातूर मतदारसंघ. माझ्यासोबत अमित देशमुख आहेत, माजी मंत्री आणि आमदार. आम्ही जसं मी म्हणलं की सर्वाधिक चर्चेतले मतदारसंघ. बारामतीत चर्चा सुरू आहे, माढ्यात चर्चा सुरू आहे, लातूरची चर्चा, मी लातूर मतदारसंघात फिरतो, लातूर चर्चा होते. उमेदवाराच्या बाबत तर आहेच, पण ही सगळं जे येऊन राहत आहे ते अर्थातच देशमुख कुटुंबियांकडे, देशमुख परिवारांकडे. मी थेट मुद्द्यावर येतो. काल एक जोरदार सभा झाली, प्रियंका गांधी सभा. त्यांनी सभेत जो चाम होता, एक जे वातावरण होतं ते कदाचित कुणाला अपेक्षा नव्हती. एकतर्फी लढत आहे, वारंवार चर्चा होती, मात्र तसं दिसत नाहीये. काय नेमकं तुम्ही सांगाल? स्वतः ही पूर्ण जबाबदारी तुम्ही हातात घेतली. काल प्रियंका गांधीजी लातूरला आल्या आणि महाराष्ट्रात आल्या. महाराष्ट्रातली त्यांची ही पहिली सभा होती, त्यामुळं महाराष्ट्र याला आतुरतेनं पाहत होता आणि विशेषतः लातूरमध्ये तर उत्सुकता होतीच. त्या आल्या, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं, मी काल म्हणालो, आणि तसंच झालं. उत्स्फूर्त प्रतिसाद सामान्य माणसांनी दिला आणि त्याची चर्चा दूरवर गेलेली आहे. त्यांचं येणं, त्यांचं बोलणं, त्यांचे विचार, त्यांचे मुद्दे, त्यांनी सगळ्या मुद्द्यांना स्पर्श केला. आणि भारतीय जनता पक्षाने 10 वर्षात केलं काय याच्यावर जो त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे तेच सामान्य माणसं बोलत आहेत. सामान्य माणसाच्या तोंडी सुद्धा आपल्याला हेच ऐकायला मिळत आहे. मला असं वाटतं की प्रियंका गांधीजी यांच्या महाराष्ट्रात येण्यामुळं महाराष्ट्रात महाविकास आघाडीला तर बळ मिळेलच, पण लातूरच्या विजयावर महाविकास आघाडीच्या, काँग्रेसच्या त्यांनी शिक्कामोर्तब केलेला आहे. तुम्ही थेट विजयाच्या शिक्कामोर्तबवर बोलताय, पण ही लढत जर बघितली तर 7 आमदार भाजपचे आहेत, उर्वरित 2 जे इतर पक्षाचे होते ते देखील आता महायुती सोबत आहेत. राहिले तुम्ही दोघच, एकीकडे धीरज देशमुख, इकडे अमित देशमुख. 2 विरुद्ध एवढी लढत असताना देखील का नेमकं असं का झालंय? काय वातावरण काय नाही? हे आमदार, खासदार याचा काही संदर्भ या निवडणुकीचा नाही. मतदार आमदार, खासदार निवडून देत असतात. त्यामुळं आज लोकसभेची निवडणूक ज्या मुद्द्यांवर लढली चालली आहे ते मुद्दे सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत आहेत आणि म्हणून याच्यामध्ये कोणत्या पक्षाकडे किती आमदार आहेत याला काही फार अर्थ राहत नाही. आणि आमदारांचं तुम्ही बोलताय, ते कालपर्यंत आमच्याकडे होते, ते आज तिकडे गेलेत. उद्या जनता त्यांच्याबद्दल काय निर्णय घेते? लोकांनी निवडणूक हातात घेतली ना. अगदी सामान्य माणसाने ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि सामान्य माणसं याचा निकाल देणार. सामान्य माणसं निकाल देणार म्हणताय तुम्ही. अगदी निवडणूक जाहीर झाल्यापासून जिल्ह्यात अगदी फिरताय सगळीकडे. अमितजी, तुम्ही फक्त जिल्ह्यापुरते मर्यादित नाहीयेत. स्वर्गीय विलासराव देशमुखांचा हा सगळा वारसा आहे आणि राज्यातली एकंदरीत परिस्थिती, मी थेट मुद्द्यावर, स्वर्गीय विलासराव देशमुख जर आज असते तर राज्यातले काँग्रेसला जी काही वागणूक मिळते, मग ते सांगलीच्या बाबतीत झालं असेल, मुंबईच्या बाबतीत झालं असेल किंवा अजून काही, वाटतंय काही गोष्टी बदलतायत, काही त्याची अडचण येत्या काळातून? नाही, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं नेतृत्व तर सर्वांनाच मान्य आहे आणि त्यांच्या अकाली जाण्यानं काँग्रेस पक्षाचं नुकसान झालंय का? तर झालंय. आणि त्यामुळं ते असते तर निश्चितच काँग्रेसची परिस्थिती जी तुम्ही म्हणताय बिकट आहे, तेवढी ती बिकट राहिली नसती. आणि एक आधार असतो, म्हणजे आज आमचे सगळे जे नेते आहेत ते सुद्धा हे बोलून दाखवतात की आदरणीय विलासराव देशमुख असते तर आम्हाला आधार असता, आम्हाला योग्य दिशा त्यांनी दाखवली असती. आणि एवढी वाताहत
झाली नसती. तुम्ही पक्षांतराचा मुद्दा काढला म्हणून राहून तो प्रश्न विचारतोय की अगदी बाजूचाच लोकसभा मतदारसंघ आहे नांदेड. पक्षांतर अशी झाली की म्हणजे त्याच वेळी तुमचं देखील नावं चर्चेत आली आहे, त्यावर मी येणारच आहे. पण त्या पक्षांतराचा फायदा हा खरंच वाटते भाजपला झालाय? तुमची ग्राउंडची परिस्थिती काय? अशोकराव चव्हाण गेले, त्यांना राज्यसभा उमेदवारी मिळाली, माजी मुख्यमंत्री, बरेच पदं त्यांनी भूषवली होती. या सगळ्या टप्प्यानंतर तिथं देखील फक्त अशोकरावांच्याच आजूबाजूला निवडणूक फिरते असं एक परिस्थिती होती. काय तुमचा रिपोर्ट आहे? अशोकराव चव्हाणांनी काँग्रेस पक्ष सोडायला नको होता ही माझी भूमिका पहिल्या दिवसापासून राहिलेली आहे. आणि त्यांनी काँग्रेस पक्ष का सोडला याची कारणं तेच सांगू शकतील. ते गेल्यामुळं काँग्रेसचं नुकसान झालंय का, तर ते झालंय हे मान्य करावं लागेल. कारण पिढ्यानपिढ्या ते काँग्रेस सोबत राहिलेले आहेत. पण हे सत्य आहे, आज ते काँग्रेसबरोबर नाही आहेत. आणि ही वैचारिक लढाई आहे आणि ती विचारानं लढावी लागते. ती लढाई आम्ही लढतोय. नांदेडबाबत जर तुम्ही विचारलं तर त्यामध्ये मला एवढंच सांगावं लागेल की ते जरी गेले असले तरी सामान्य कार्यकर्ता हा काँग्रेसमध्येच आहे. जे चित्र दिसतंय किंवा जे चित्र दाखवण्यात येत आहे तशी वस्तुस्थिती नाही आहे. म्हणजे फोटो काढले जातात, भाजपचा स्कार्फ घातला जातो किंवा भाजपचा बिल्ला घातला जातो, पण ते तेवढ्यापुरतंच. पुन्हा ते स्कार्फ बिल्ले निघून पडतात आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत तिथे आहेत. आणि सामान्य माणसं म्हणजे फक्त नेता गेलाय, बाकी सगळं जैसे थे असं आम्हाला लोक बोलतायत. म्हणजे आम्ही तिथेच आहोत, आम्ही कुठे गेलेले नाही आहोत. आम्ही काँग्रेसचा विचार सोडणार नाही. आणि काँग्रेसला मराठवाड्यामध्ये मोठा इतिहास आहे. हैदराबाद मुक्ती संग्रामापासून, स्वातंत्र्याच्या लढ्यापासून ते आजवर मराठवाडा जो उभा राहिला तो काँग्रेसच्याच विचाराने आणि नेतृत्वाने उभा राहिला. याला थोडंसं बाहेर पडतोय. आत्ता संपूर्ण राज्यभरात जर परिस्थिती बघितली तर अनेक ठिकाणी चांगलं वातावरण आहे. पण मी त्याच ह्यानं म्हणतोय की वारंवार तुमच्या नावाची देखील चर्चा झाली की बाबा अमित देशमुख जात आहेत, धीरज देशमुख जात आहेत, वारंवार तुम्हाला खुलासा त्याच्या करावा लागला. पण इथली स्थानिक परिस्थिती बघितली तर येत्या काळात हे कसं बघताय? कारण काँग्रेसच्या नेतृत्वाकडे मग अगदी गांधी घराण्याशी तुमच्या अगदी पहिल्यापासून चांगले संबंध राहिलेत. मग ते चांगलं नेटवर्क जे म्हणतो आपण ज्योतिरादित्य सिंधियापासून ते अगदी खालीपर्यंत आणि जवळचे सहकारी तुमचे दुसऱ्या बाकावर जाऊन बसले. खरंच अमित देशमुख आजही ज्या विचारसरणीला धरून आहेत, येत्या काळातली परिस्थिती काय असणारी जी चर्चा वारंवार तुमच्याबद्दल होती त्याबद्दल चर्चा का होते मला ते माझ्या आकलनाच्या पलीकडे आहे. ही काही म्हणजे राजकारणाचा एक भाग आहे का मला याची कल्पना नाही. पण आम्ही आहे तिथेच आहोत आणि तिथेच काम करतोय आणि आजही तुम्ही पाहताय. मला असं वाटतं की राजकारणामध्ये पक्षांतर किंवा एखाद्या नेत्याबद्दल, कार्यकर्त्याबद्दल संशय निर्माण करणं आणि त्यातनं राजकीय पोळी भाजून घेणं असा काही प्रकार हा असावा. मला असं वाटतं याच्यामध्ये काही फारसं तथ्य कधी नव्हतं आणि नाही. त्यामुळं काँग्रेस पक्षामध्ये मी आणि माझे सगळे सहकारी कार्यरत आहेत. आम्ही इथंच काम करत राहणार. स्वर्गीय विलासराव देशमुखांच्या राजकारण पाहत तुम्ही मोठे झालात, त्यांच्यासोबत म्हणजे राजकारणात आला आणि ते सगळा प्रवास तुम्ही बघितलाय. आज ज्या पद्धतीनं राज्यातलं काँग्रेस आहे, असं वाटतं की बार्गेनिंग पॉवर काँग्रेसची कमी पडते आणि त्याचा फटका बसतोय. कारण ही लोकसभेची लढाई आहे. देशात समोर राहुल गांधी सारखा नेता पूर्ण ताकदीनं, महाराष्ट्रात देखील त्याचा एक मोठा भारत जोडोचा फायदा तुम्हाला होताना दिसतोय. पण मग प्रदेशाध्यक्ष असतील, अजून दुसरे नेते असतील, बार्गेनिंग पॉवरमध्ये कमी पडत आहेत काय असं वाटतंय? भिवंडीच्या बाबतीत असेल, मुंबई काँग्रेसच्या बाबतीत असेल, सांगलीच्या बाबतीत असेल, चांगले नेते, दिग्गज नेते, विश्वजित कदम तुमचे चांगले मित्र आहेत, त्यांना देखील या सगळ्याचा फटका राष्ट्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर काँग्रेस बार्गेनिंगला कमी पडत आहे? मला नाही असं वाटत. कारण आघाड्यांचं राजकारण आता काही दशकं देशात आणि राज्यात सुरू आहे आणि आघाड्यांचं राजकारण जेव्हा आपण करतो तेव्हा या तडजोडी होतातच. त्यामुळं या तडजोडी याची एक पार्श्वभूमी असते आणि या तडजोडी प्राप्त परिस्थिती पाहून ह्या कराव्या लागतात. तडजोडी काही काँग्रेसच करतं असं नाही, शिवसेना देखील तडजोडी करतंय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील तडजोडी करतंय, देशामध्ये अनेक पक्ष आहेत. तडजोडी या कराव्या लागतात. मूळ उद्दिष्ट काय आहे हे महत्वाचं आहे. तुम्हाला देशात जर बदल घडवायचा असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल आणि म्हणूनच देशातले सगळे नेते एकत्र आले, एकत्र बसले, त्यांनी इंडिया आघाडी निर्माण केली
आणि आज इंडिया आघाडी ही लढते आहे. आणि मला असं वाटतं हा लढा अगदी समर्थपणे या सगळ्यांनी उभा केलेला आहे. आणि आश्चर्यकारक निकाल लागले तर काही फार अतिशोक्तीचं होऊ नये असं मला वाटतं. हा व्यक्तिगत प्रश्न कदाचित तुम्हाला राजकीय वाटेल, बट काल मी सभेत होतो आणि काल अमित देशमुख, धीरज देशमुख तर होतेच, पण कदाचित मी चुकीचं असेल, पण मी काल राजकीय व्यासपीठावर वैशालीताई विलासराव देशमुखांना देखील बघितलं. त्या समाजकार्यात होत्या, त्यांचं हे ऍक्टिव्ह होतं. पण असं म्हणायचं का की आता आर या पार की लढाई आणि थेट त्या देखील दिसत आहेत, त्या देखील सामील होत आहेत. मला वाटतं दीपशिखा देशमुख देखील होत्या, संपूर्ण देशमुख परिवार ह्या सगळ्यामध्ये दिसतोय. असं म्हणायचं की आर या पार की लढाई? नाही, मला असं वाटतं की प्रियंका गांधीजी तिथे येणार होत्या आणि कौटुंबिक नातं हे गांधी कुटुंबियांबरोबर गेल्या अनेक वर्षापासून देशमुख कुटुंबियांचं राहिलेलं आहे. आणि म्हणून त्या लातूरला पहिल्यांदा येत आहेत. म्हणजे इंदिरा गांधींपासनं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे गांधी कुटुंबियांच्या समवेत जवळचे निकटचे संबंध राहिलेले आहेत. राजीवजींबरोबर त्यांनी काम केलंय, सोनियाजींबरोबर त्यांनी काम केलंय आणि आज प्रियंका गांधीजी येत आहेत. म्हणून आपुलकीच्या नात्यानं हे कुटुंब तिथं हजर होतं त्यांच्या स्वागतासाठी. आणि त्यामुळं त्याला काही फार आर पार असं वर्णन करण्याची आवश्यकता नाही. लढाई ही लढाई असते. आम्ही रोज या लढाया लढतो आणि लोकसभेची लढाई ही देशाला दिशा देणारी आहे, ती महत्वाची आहे. त्यामुळं देशमुख कुटुंबीय पक्षाच्या विचारासोबत नेहमी राहिलेला आहे आणि निवडणुका जेव्हा असतात तेव्हा प्रचारात सहभागी नेहमी आम्ही सगळेच होत असतो. शेवटाकडे येतोय. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं, 2.5 वर्ष हे सगळं राहिलं. 2.5 वर्षानंतर महाविकास आघाडी एकत्र आहे. महाविकास आघाडीच्या 2 पक्षांना, इतर 2 पक्षांना, खास करून आता पक्ष फुटल्यानंतर देखील शिवसेना उद्धव ठाकरे गटाला उद्धव ठाकरे यांचा चेहरा आहे, राष्ट्रवादींना शरद पवार यांचा चेहरा आहे. काँग्रेसमध्ये असा एक चेहरा आहे असं तुम्हाला वाटतंय का? ही नेमकी कमी कुठं पडतेय? काँग्रेसला राहुल गांधींचा चेहरा आहे राज्यात, देशात आणि राज्यात. म्हणजे राज्य हा देशाचा भागच आहे ना, त्यामुळं देशाचा चेहरा जर राहुल गांधी आहे तर त्याच्यात महाराष्ट्र आलंच. त्यामुळे राहुल गांधीचा चेहरा घेऊन आम्ही पुढे जातोय. पण मग काँग्रेसमधली ही दुफळीचा फायदा, म्हणजे तुम्ही म्हणणार नाहीत पण ही काँग्रेसमध्ये दुफळी दिसते. विजय वडेट्टीवार इकडे दिसायचे, नाना पटोले इकडे दिसायचे. कसं आहे की काँग्रेसमध्ये कुठलीही दुफळी नाही आहे. काँग्रेसमध्ये अनेक दिग्गज नेते आहेत आणि आम्ही सारे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय, मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. आणि काँग्रेसमध्ये म्हणजे सुरुवातीपासून एक लोकशाही राहिलेली आहे. इथं प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याची मुभा आहे, विचार व्यक्त करण्याची मुभा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही सगळे आमचं जे उद्दिष्ट आहे की राज्यामध्ये जनतेचं सरकार आणायचं. आज महायुतीचं जे सरकार आहे ते तोडफोड करून स्थापन झालेलं सरकार आहे. हे काही जनतेनं निवडून दिलेलं सरकार नाही. म्हणजे मतदान करताना मतदारांनी एका नेत्याला पाहून एका चिन्हाला मतदान केलं, पण आज तो नेता आणि चिन्ह हे कुठेतरी गेलेले, फारकत घेऊन दुसरीकडे जाऊन सत्ता स्थापन केलेली, हे मतदारांना पटत नाही. म्हणजे विरोधक म्हणून आपण कधी कोणाला कमी करत नाही राजकारणात. जसं मी महाविकास आघाडीच्या नेत्यांबद्दल बोललो, अमित देशमुख यांना महायुतीत कुठला नेता ताकदीचा वाटतो जो की राज्यभरात छाप पाडतो? मला असं वाटतं आज तर तशी परिस्थिती दिसत नाहीये, कारण लोकांचा पाठिंबाच महायुतीच्या नेत्यांना मिळत नाहीये. त्यामुळं महायुतीमध्ये खरंच आता त्यांना विचार करण्याची गरज आहे गांभीर्याने की आपण कुठं चुकलो. त्यामुळं जी धोरणं त्यांनी आखली किंवा जी पावलं त्यांनी उचलली ही त्यांनाही आता लक्षात आलं असेल की कुठंतरी चुका झालेल्या आहेत. म्हणूनच सामान्य माणूस महायुतीपासून दूर चाललेला आहे. मोदींचीच इमेज पुन्हा एकदा राज्यात लावावी लागते. अजित पवार नाही, एकनाथ शिंदे नाही, देवेंद्र फडणवीस नाही, असं कोणीच नाही वाटतंय. हेच महायुतीच्या नेत्यांचं अपयश आहे ना. म्हणजे तुम्हाला पुन्हा त्यांनाच प्रधानमंत्री प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये आवश्यक वाटतात, किंवा त्यांना असं वाटतं की आपण गेल्याशिवाय काही खरं नाही. हे महायुतीचं हे जे काही समीकरण त्यांनी निर्माण केलं हे चालत नाही आहे. एक शेवटचा प्रश्न, लातूर, नांदेड तुम्ही अंदाज
काय वाटतं राज्यात महाविकास आघाडीची काय परिस्थिती राहील? कारण अर्थात तुम्ही राज्यभरात हे तुमचा जनसंपर्क आहे, नेटवर्क आहे, स्वतः तुम्ही तिथं आहात. जिल्ह्यात आपापले नेते लॉक झालेत असं वाटतंय का, आणि राज्यातली परिस्थिती काय वाटते? जनतेनं ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे मतदार बोलतायत किंवा मत व्यक्त करतायत यावरून मला असं वाटतं, आता आकड्यांमध्ये मी जाणार नाही, पण महाविकास आघाडी महायुतीच्या पुढे राहील. आणि किती पुढे राहील आता हे मतदान झाल्यानंतरच कळेल. आता त्याच्यात आकडे म्हणजे देण्यापेक्षा मला असं वाटतं की तो विजय किती जबरदस्त असेल हे महाराष्ट्राचा मतदार ठरवेल. मी एक प्रश्न धीरजींना देखील विचारला होता, तुम्हाला देखील विचारतो की विलासराव 12 वर्ष झाली आणि त्यांच्या फोनचा किस्सा आम्ही अनेकांकडून ऐकत असतो. काय नेमकं तो किस्सा आहे मला तुमच्या तोंडून ऐकायला वाटेल, कारण आजही तो फोन चालू आहे, त्याच्याबद्दल ऐकतो. काय नेमकं कसं आहे? कारण त्याची क्रेज फक्त लातूरमध्ये नाहीये, राज्यभरात आम्ही जिथे कुठे जातो आवर्जून लोक फोन लावतात, आम्हाला दाखवतात. कसं बघता हे भावनिक नातं अजून नाहीये? तुम्ही देखील अनेकदा त्या भावनेत? नाही, आदरणीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री जेव्हा झाले तेव्हा पहिल्यांदाच म्हणजे मोबाईल फोन हा नवीन ऍक्च्युली तो आला होता. म्हणजे त्याचं चलन त्या काळामध्ये सुरू झालं आणि त्याच्यामुळे त्याचं एक फार आकर्षण होतं मोबाईल फोनचं. आणि ते मुख्यमंत्री असताना किंवा जेव्हापासून त्यांनी तो मोबाईल फोन उपयोगात आणण्यास सुरुवात केली तेव्हापासून प्रत्येक जो फोन त्यांना करत असे ते फोन ते स्वतः घेत असे. तो फोन काही असा दुसरीकडे कोणाकडे सहाय्याकडे कोणाच नाही असत नसे. तर त्याची एक कौतुक कुतूहल हे सुरुवातीपासून राहिलं. म्हणजे अगदी एखाद्या मोटरसायकल स्वारला ट्रॅफिक हवालदारांनी पकडलं तर तो मुख्यमंत्र्यांना फोन करायचा, म्हणजे आणि मग ते फोन घ्यायचे. एखाद्या ट्रकला कुठं हायवेवरती आरटीओनी पकडलं तर तो फोन घ्यायचे. कोणीतरी एखाद्या कचेरीमध्ये सामान्य माणूस एखादा अधिकारी कुठं काम रेगाळत राहायचं तर तो फोन करायचा. तर तिथे तातडीनं ती मदत व्हायची, ते ऐकून घ्यायचे आणि शेवटी जे कायद्यानं त्याला मदत करणं शक्य आहे ते मदत करत असते. आणि म्हणून एक आपुलकी महाराष्ट्रातल्या जनतेला याबाबत एक आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं वेगळेपण एक आपुलकी निर्माण झाली आणि कायम त्यांनी त्याचं सातत्य राखलं. आणि म्हणून आम्ही जेव्हा फोन करायचो तेव्हा साहेब फोन उचलायचे. असं एक भावनिक आणि एक प्रचलित झालंय. आणि मग आम्ही असं ठरवलं की तुम्ही जर आता पुन्हा फोन केला तर तुम्हाला त्यांचा आवाज ऐकू येईल, म्हणून फोन जर तुम्ही आता केला त्याच्यावर त्याची भाषणं ही ऐकायला मिळतात. असं एक म्हणजे एक प्रकार तो आठवणींना तेवत ठेवण्यासाठी आम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि तो लोकांना भावतोय. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. एकंदरीत जिल्ह्याच्या राजकारणापासून ते राज्यातलं काँग्रेस, राज्यातल्या काँग्रेसला प्रादेशिक चेहऱ्याची गरज नाही तर राहुल गांधी हाच आमचा चेहरा आहे. याचबरोबर स्वर्गीय विलासराव देशमुखांचा जो भावनिक वातावरण या सगळ्याबद्दल अमित देशमुख यांनी आपल्याशी सविस्तर गप्पा मारल्यात. खरं तर त्यांनी जो अंदाज व्यक्त केलाय की जे वर दिसतंय ते खाली नाहीये, ही निवडणूक आमदार खासदारांची नाही तर लोकांनी लोकांसाठी हातात घेतलेली निवडणूक आहे असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. रमेश राहुल झोरी, न्यूज 18 लोकमत लाईव्ह, मुंबई.